काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप आपल्या सोबत आहेत. दादा, काय हा सगळा प्रकार आहे? कारण तुमच्याच कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला. मुळात हा खोटा नका चुकीचा नका गुन्हा आहे. याच्यामध्ये आमच्या कार्यकर्त्याची बिलकुल चूक नाही. ज्या मुलींनी सोशल प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारच्या म्हणजे 2 दिवस आपल्या माध्यमांना आणि स्वतःच्या चॅनलवर ज्या बाईट दिल्या, ज्या बाईटमध्ये त्यांनी सांगितलं की त्यांची शिष्यवृत्ती लाडकी बहीणमुळे राज्य सरकारने दिलेली नाही, त्याचा न्याय आम्ही राहुल गांधीजींच्या छात्रवृत्ती या कार्यक्रमावर मागणार आहोत. त्या ठिकाणी त्या मुलींना शोधून त्यांचे माफीनामे करण्यात आले, त्यांना कोंडून ठेवण्यात आलं. तिथं त्या कोंडून ठेवलेल्या मुलींना सोडण्याकरता आमच्या मुली एनएसआयच्या गेल्या. तिथं त्या ठिकाणी 100 कार्यकर्ते एबीपीचे आले होते आणि त्या ठिकाणी सीओपीचे जे का व्हिडिओ कॅमेरे आहेत, जे सीसीटीव्ही फुटेज आहेत, त्याच्यातून दूध का दूध पाणी का पाणी होईल. त्याच्यामुळे खोटे गुन्हे दाखल 100% खोटे गुन्हे दाखल झाले. त्याच्यामुळे एबीपीचे तिथं 100 कार्यकर्त्यांनी जाऊन धिंगाणा घातला आणि मग मात्र ज्या आमच्या मुली तिथं नका अडकून पडले त्यांना सोडवायला आमचे बाकीचे कार्यकर्ते गेले. त्यामुळे हा आरोप खोटा आहे आणि मला असं वाटतं की सीओपीचे नका सीसीटीव्ही फुटेज हे दूध का दूध पाणी का पाणी करतात. पोलीस आयुक्तांचा फोन येतोय, तुम्ही फोन करताय, काय या सगळ्यावर? नाही, या संदर्भामध्ये मान्य पोलीस आयुक्तांकडे आम्ही दाद मागणार आहोत की हा जो प्रकार आहे हा खोटा नका खोटाड आहे. कुठेतरी आज आमच्या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न, पण मला खात्री आहे की 1000% सगळी तरुणाई रस्त्यावर उतरेल आणि या भाजपच्या केलेल्या कोमाडाला योग्य ते उत्तर नक्की. तक्रार दिली आहे, कोर्टात गेलेली आहे? नाही, या ठिकाणी आम्ही कोर्टात त्या ठिकाणी त्यांनी तक्रार दाखल केल्यामुळं म्हणजे त्या दाखल करायच्या वेळेस आमची भूमिका अशी होती की या शहरात सामंजस्य मनाची भावना राहील, पण ती झाली नाही. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा तक्रार दाखल. प्रश्न, राहुल गांधींच्या कार्यक्रमाच्या दिवशीच भाजपकडनं अनेक व्हिडिओज जे आहेत ते पोस्ट केले जात आहेत. तुम्ही पैसे देऊन कार्यकर्ते आणताय अशी खोटा आरोप आहे. त्याचं कारण आहे की आमची कॅपॅसिटी 18-20 हजारची आहे. आमच्याकडे रजिस्ट्रेशन 43,000 झालेले आहे. आम्हाला ती आलेली मुलं बसवायची कसं हा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही कुणाला तरी पैसे देऊन त्या ठिकाणी आमंत्रित करू, हा एकदम बालिशपणाचा आरोप भाजप करते. भाजपच्या पायाखालची वाळू सरकली हे नक्की खरं आहे. आपण बघू शकतोय की भाजपच्या पायाखालची वाळू सरकल्याचा आरोप प्रशांत जगतापांनी केला आणि जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते देखील खोटे आहेत आणि त्याच्या विरोधात आम्ही पोलिसात जाऊ अशी देखील माहिती प्रशांत जगताप यांनी दिली आहे. कॅमेरामन किरण काजळेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे.